नमस्कार मित्र हो, रसिकजन हो, आपल्या लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमात ज्योतिष टोळस आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्र हो, आजचं 7वं विचारपुष्प. नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असताना पुढे जात असताना आज आपण 7व्या विचारपुष्पाला येऊन ठेपलेलो आहोत. आजचं विचारपुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये आलेले आहेत आदरणीय ज्येष्ठ लेखिका माननीय डॉक्टर प्राध्यापिका मृदुलाताई बेळे, आणि त्यांची मुलाखत घेण्याकरता आपल्यामध्ये आलेले आहेत आज प्राध्यापिका आदरणीय वृंदाताई भार्गवे. मित्र हो, पुन्हा एकदा या संस्थेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. मागे वळून थोडंसं पाहिलं तर असं जाणवतं मला, शब्दांशी जुळले नाते आजचा जो आपला विषय आहे याबाबतीत मी थोडा विचार करत असताना मला आठवतो तो प्रसंग. या उपक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नाटककार वसंतराव कानेटकरांनी केली होती. 1 ऑगस्ट 2000 साल, संध्याकाळची वेळ. कानेटकर साहेब आपल्या फ्रेनीबाई दस्तूर हॉलमध्ये, वाचनालयाच्या पुढच्या हॉलमध्ये प्रदर्शनामध्ये आलेले होते. समोर 10-20 मंडळी जमलेली होती आणि कानेटकर सरांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये त्यांनी लिहिलेल्या सर्व ऐतिहासिक नाटकाचा मागोवा हा घेतलेला होता. मग त्यात रायगडाला जेव्हा जाग येते, तुझा तू वाढवी राजा, शल्य, अशा अनेक नाटकांचा उहापोह त्यांनी केलेला होता. लेखक आणि शब्द, लेखक आणि अक्षर, लेखक आणि साहित्य याचा सातत्याने धांडोळा घेण्याचं काम हे गेल्या 21 वर्षापासून आम्ही या लेखक तुमच्या भेटीला या माध्यमातून आम्ही करीत आहोत. लेखकांनी लिहिलेलं साहित्य, त्याचा साहित्यिक प्रवास, साहित्यविषयक त्याची असलेली अनुभूती, पुढे जे काही त्याच्याकडून लिहिलं जाणार आहे त्याबाबतीत त्याच्या मनातले संकल्प, या सगळ्यांना घेऊन लेखक आपल्या वाचकांना भेटत असतो. अर्थात आम्ही फक्त लेखक आणि वाचक यांचा भेट घालून देण्याचा किंवा यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतो. लेखक आणि वाचक संबंध अधिकाधिक दृढ व्हावेत, लोकांनी अधिकाधिक पुस्तकं वाचावी, साहित्याची आवड ही निर्माण व्हावी प्रत्येकामध्ये, या एका सदीतून चाललेल्या या उपक्रमामध्ये अनेक मान्यवर, मग त्याच्यामध्ये विश्वास पाटील असतील, नाहदो महानोर असतील किंवा वीणा गवाणकर असतील, या अनेक लेखकांनी आपल्या साहित्याचा धांडोळा आपल्या भाषणामधून, आपल्या मनोगतातून या कार्यक्रमाच्याद्वारे आपल्या रसिकापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि आज या शृंखलेमध्ये 21व्या वर्षात चालू असलेल्या आपल्या ह्या लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमामध्ये आजचे 7वं विचारपुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये आलेले आहेत प्राध्यापिका डॉक्टर मृदुलाताई बेळे. मृदुलाताई बेळे आपल्याच नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अध्यापनाचं काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. परंतु हे प्राध्यापकाचं काम करत असताना त्यांच्यातला लेखक, त्यांच्यातला साहित्यिक हा सातत्याने जागा ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपण त्यांची पुस्तकं पाहिली असतील. कथा अकलेच्या कायद्याची, जे बौद्धिक संपदेचा जो कायदा आहे त्यावर त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक, आणि आता नुकतंच लिहिलेलं त्यांचं पुस्तक म्हणजे कोरोनाच्या कृष्णछायेमध्ये, या 2 पुस्तकाच्या माध्यमातून मृदुलाताई ह्या सगळ्या साहित्य विश्वामध्ये आलेल्या आहेत. अर्थात या पुस्तकांच्या लिखाणाच्या आधी अनेक शोधनिबंध त्यांची राज्य पातळीवर, भारतीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. आपल्या दैनिक वर्तमानपत्रांमध्ये देखील, मग महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता असेल, सकाळ असेल, या अनेक वृत्तपत्रांमधून ताईंनी सातत्यानं लेखन केलेलं आहे. औषधी निर्माणशास्त्रामध्ये त्यांनी स्वतः PhD घेतलेली असून LLB आणि LLM हेही त्यांच्या आवडीचे विषय राहिलेले आहेत. अशा या मृदुलाताई बेळे आज आपल्याला त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल, म्हणजे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा धांडोळ घेत असतानाही पुढे नेमकं काय करायचं आहे याबद्दलची माहिती आपल्याला सांगणार आहेत. अर्थात त्यांची माहिती ही आपण मुलाखतीद्वारे घेणार आहोत. आज त्यांची मुलाखत घेण्याकरता आदरणीय प्राध्यापिका वृंदाताई भार्गवे आज आपल्यामध्ये आलेल्या आहेत. त्याही तेवढ्याच दर्जेदार लेखिका आहेत. वृंदाताईंना
अनेक वर्षापासून आपण पाहतो, ओळखतो. नाशिकच्या आपल्या HPT RYK कॉलेजच्या जर्नलिझम डिपार्टमेंटच्या त्या प्रमुख असून अनेक पुस्तकं वृंदाताईंनी लिहिलेली आहेत. मग वसंतराव कानेटकरांवरचं साहित्य शोध असेल, व्हाय नॉट आय असेल, किंवा मूकवेदना काळोखातील भारताची असेल केलेला अनुवाद असेल, किंवा आमच्या शब्दालय प्रकाशनाच्या माध्यमातून 1 वजा क्षण लिहिलेलं पुस्तक असेल, किंवा अमेयाने काढलेलं मनाचा हरवलेला पासवर्ड असेल, अशा अनेक पुस्तकांच्या माध्यमातून वर्तमानपत्रातल्या आपल्या लिखाणातून त्यांना आपण अनेक वेळा अनुभवलेलं आहे. अशा वृंदाताई ज्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्यामध्ये कायमच अग्रेसर असतात. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जी काही बोटावर मोजण्यासारखी मंडळी आहे की जी अत्यंत चांगल्या प्रकारच्या मुलाखती घेऊ शकतात, अशा व्यक्तींमध्ये वृंदाताईंचं नाव आहे. आणि म्हणून आज वृंदाताई मृदुलाताईंना बोलतं करण्याकरता आणि त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेण्याकरता आज आपल्यामध्ये आलेले आहेत. त्या दोघींचंही मी या ठिकाणी मनपूर्वक पुन्हा एकदा ज्योती स्टोर्स आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीने स्वागत करतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. लेखक तुमच्या भेटीला ह्या मालिकेमध्ये मी आशिष कुलकर्णी, शंकराचार्य न्यासाचे अध्यक्षाच्या या नात्याने आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. ज्योती स्टोर्सबरोबर चालवलेला हा एक मोठा उपक्रम न्यासाच्या अन्य कार्यक्रमांमध्ये फार महत्त्वाचा आणि नियमित होणारा कार्यक्रम आहे. 21वं वर्ष असल्याकारणानं ह्यावेळेस आणि विशेष परिस्थिती असल्यामुळे हे एक विशेष वर्ष ठरत आहे. शंकराचार्य न्यासाची स्थापना डॉक्टर कुर्तकुटी शंकराचार्य जे करवीर पीठाचे शंकराचार्य होते त्यांनी नाशिकमध्ये केली. आज नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक, कला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये न्यासाचं महत्त्वाचं योगदान आहे. गोदावरी किनारी असलेलं बालाजी मंदिर हे नाशिकच्या अनेक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक म्हणून मोजलं जातं. तसंच न्यासाची भव्य वास्तू शंकराचार्य संकुल इथे असलेलं डॉक्टर कुर्तकोटींच्या नावावरचं सभागृह हे सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमांचं एक केंद्र म्हणून ओळखलं जातं. इथे असलेले संगीत मैफिली, एकांकिका स्पर्धा, चित्रकला स्पर्धा किंवा अन्य कार्यक्रम हे सर्वांकरता खुले असतात आणि विनामूल्य असतात. ज्योती स्टोर्सबरोबरच्या ह्या उपक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नमस्कार. 25 वर्षाची रुपेरी वाटचाल नाशिककरांच्या आर्थिक पाठबळ आणि आर्थिक कणा भक्कम होण्याकरता, मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज, सर्वसामान्यांच्या स्वप्न पूर्ण करण्याकरता वाहन कर्ज, गृह कर्ज, तर अडीअडचणींच्या वेळेला सोने तारण कर्ज, त्याचबरोबर आता महिला स्वयंरोजगार कर्ज, अशा अनेक योजनांची गोदावरी बँकेने समाजाला सेवा दिली आहे. एक कुटुंब एक बँक, गोदावरी बँक. धन्यवाद. आटपाट नगर होतं, नदीच्या काठावर बसलेलं, मंदिरांच्या छायेत विसावलेलं. मराठमोळ्या, पांढरपेशा, मध्यमवर्गीय घरातली एक मुलगी, मराठी शाळेतच जाणारी, आसपासचा सगळा परिसर मराठी, पण हिचं वक्तृत्व छान, सगळे श्लोक तोंडपाठ, परोचा एकदम चांगला, स्मरणशक्ती तल्लख, माध्यम मराठीतलं. गोष्ट थोडी पुढे जाते. 10वीपर्यंत मराठी माध्यमाची शाळा आणि नंतर विज्ञान शाखेकडे, कल फार्मसीचा, B.Pharm, M.Pharm, पुढे PhD देखील. त्यावेळेला अर्थातच इंग्रजी भाषेचा आधार, संशोधन म्हणजे प्रबंध इंग्रजीतूनच. इथपर्यंत सगळं ठीक असलं, 2 क्रमिक पुस्तकं पण झालेली असली तरी 2008 मधली गोष्ट, तिला तिच्या वर्गमित्राचा फोन येतो. औषध निर्माण शास्त्रातल्या एका खटल्यात पेटंटचा संदर्भ असतो. तो बोलत असतो फोनवर आणि सहज तिला विचारतो
पेटंट माहीत आहे ना तुला? शेंगा मी खाल्ल्या नाहीत, टरफल मी वेचणार नाही, या बाण्याने ती म्हणते विषय कधी शिकले नाही, विषय कधी शिकवणार नाही. पेटंट मला माहितीच नाही काही. पण आता ती मोठी झालेली असते, कारण पुढचं वाक्य तो तिला असं म्हणतो, तुला लाज कशी नाही? तू फार्मसी कॉलेजमधली प्राध्यापिका आहेस आणि तुला पेटंट माहीत नाही. मोठ्या झालेल्या तिला अस्वस्थता येते. अरे आपल्याला पेटंटच माहीत नाही. अस्वस्थ झाल्यानंतर रडणारी ती नव्हतीच मुळी. ती थेट हैदराबादला नालसार विद्यापीठात पेटंट कायद्याची पदविका डिप्लोमा घेते. तिचा प्रवास सुरू होतो. कायदा तर कळायला पाहिजे म्हणून LLB होते, LLM होते, पण कुठे? इटलीच्या तुरिनो विद्यापीठात. जगातल्या ज्या 11 जणांना शिष्यवृत्ती मिळालेली असते त्या शिष्यवृत्तीत तिचं नाव असतं. भारतातली एकमेव मराठी मुलगी, नाव डॉक्टर मृदुला बेळे. ती तुरिनो विद्यापीठात जाते आणि तेथे बौद्धिक संपदा कायद्याचे धडे घेऊ लागते. जिनिवाच्या जागतिक बौद्धिक संपदा संस्थेत जाऊन त्या कायद्यातल्या खटल्यांवर प्रतिरूप न्यायालयात भाग घेणारी ती नाशिकला येते आणि केवळ वर्षभरामध्ये उत्तम दर्जाची एक लेखमाला लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध होत जाते. आणि त्यातूनच 2017 साली एक पुस्तक प्रकाशित होतं, कथा अकलेच्या कायद्याची. डॉक्टर मृदुला बेळे यांचं हे पहिलं पुस्तक 2017 सालचं आणि त्यानंतरचं 2020च्या जुलैमध्ये आलेलं दुसरं पुस्तक कोरोनाच्या कृष्णछायेत. दोन्हीही पुस्तकांचे प्रकाशक राजहंस प्रकाशन. मृदुला, या आटपाट नगरातली तू, ती मुलगी, तुमचं घर काही लेखकाचं होतं का? लेखक येणारे असं काही वसा किंवा वारसा तुला मिळालेला होता का? नाही, अजिबातच नाही. माझे वडील मेरीमध्ये म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे नाशिकला, तिथे सायंटिस्ट होते. आणि लेखनाचं किंवा वाचनाचं फारशी काही घरामध्ये पद्धत नव्हती. म्हणजे असं काही नव्हतं की मी माझ्या आईवडिलांना कायम वाचताना बघितलंय, असं नाही. पण शाळेत असताना कधीतरी वाचनाचा छंद लागला आणि मग मी वाचत गेले. पण लिहिणं हे मराठीतून लिहिणं हे 2015 मध्येच झालं. त्यापर्यंत झालंच नव्हतं. नाही, जे काही लिखाण झालं ते इंग्रजीतून आणि माझ्या विषयाबद्दलचं, ज्याला आपण स्कॉलरली रायटिंग म्हणतो, रिसर्च पेपर वगैरे, तसंच. फक्त जे प्राध्यापकांच्या आयुष्यात असतं त्याच प्रकारचं लिखाण. पण आश्चर्य वाटतं मृदुल की तू हे लिहित असताना पुढच्या याच्यात ज्या वेळेला हे पुस्तक तुझं त्या संदर्भात तू लिहायला लागली होतीस, तेव्हा हे सगळे जे आम्हाला अनाकलनीय असणारे जे सगळे शब्द होते, म्हणजे आम्ही आजपर्यंत पेटंट किंवा ट्रेडमार्क, कॉपीराईट, भौगोलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाईन, ह्या सगळ्या क्लिष्ट गुंतागुंतीच्या अत्यंत दुर्बोध असलेल्या अशा विषयांवर तू इतकी रसाळ ओघवती लिहायला लागली. त्याच्या अगोदरचा मुख्य प्रश्न आहे, मराठीतच का लिहावंसं वाटलं? मुळात माझी मराठी जी भाषा आहे माझी मातृभाषा आहे आणि मी विचार मराठीत करते. जरी मी हा विषय इंग्रजीत शिकले होते तरी मराठी ही मातृभाषा असल्यामुळे विचार मराठीत व्हायचा. मराठीत रसाळ लिहिणं सोपं जायचं. स्कॉलरली रायटिंग इंग्रजीत चांगलं होतं, पण जर खूप समजावून सांगायचं असेल एखादी अवघड कॉन्सेप्ट, मी वर्गात सुद्धा जेव्हा समजेनाशी होते मुलांना इंग्रजीमधून, तेव्हा मला मराठीचा आधार घ्यायला लागतो. त्यांनाही ती जास्त चांगली समजते असं माझ्या लक्षात आलं. आणि अर्थात माझ्या लिखाणात मी मराठीतच लिहीन आणि मुळात मी लिहीन असं काही नव्हतंच कधी. म्हणजे एक अपघात होता, त्यातून हे लिखाण सुरू झालं आणि ते लोकसत्तेत सुरू झालं, त्यामुळे मराठीत सुरू झालं. हो, पण हे तू सांगितलंस, पण तू आधार घेत होती इंग्रजीचा, म्हणजे इंग्रजी संदर्भ ग्रंथाचा. पण कुठेही त्या संपूर्ण 52 आठवड्यामध्ये वाचकाला
तू भाषांतर करतेस असं अजिबात वाटत नव्हतं. त्याच्यामध्ये किस्से होते, त्याच्यामध्ये कथा होत्या, गोष्टी वेल्हाळपणा होता, त्याच्यामध्ये कविता होत्या, अभंग होते, ज्याला चित्रपटातली गाणी होती, क्रिकेटमधला काही भाग होता, साहित्य होतं, कलाकृती होती, संस्कृती होती. हे सगळं कसं काय? मला माहित नाही, पण कदाचित मला या जीवनाची ही जी वेगळी वेगळी अंग आहेत त्याच्यात मनापासून खूप रस आहे, खूप इंटरेस्ट आहे. वाचायला आवडतं, म्युझिक आवडतं, चित्रपट आवडतात, सगळं थोडं थोडं येतं. आणि घरामध्ये सुद्धा माझे वडील हे अतिशय रसिक आहेत. म्हणजे अगदी लहानपणापासून त्यांनी आम्हाला गाणी कशी ऐकायची ते शिकवलं. तर तशा प्रकारचा एक कान तयार झाला. म्हणजे गाणं म्हणता येत नाही, पण कान चांगला तयार आहे ऐकायला. किंवा लिहिता येत नव्हतं, पण वाचन चांगलं केलेलं होतं. चित्रपट मनापासून सगळ्या अंगांनी बघायला आवडत होते. ते कदाचित त्या लिखाणात नकळत उतरलं असेल, काही प्रयत्नपूर्वक केलेलं नव्हतं, आपोआप झालं. पण याच्यामध्ये वडिलांचा रोल खूप मोठा आहे असं मला वाटतं. तू बोलत असताना जाणवलं की वडिलांनी तुला स्वातंत्र्य दिलं होतं. म्हणजे वाचनाचं असेल, पाहण्याचं असेल. पण आम्ही सगळे आम पब्लिक जो जसा पिक्चर, जसा चित्रपट पाहतो तसा तू नाही पाहत. तू त्याच्या संगीतकार कोण, त्यांनी कोणतं वाद्य वापरलं असेल, हा जो प्रकार आहे तो आम्हाला जरा समजून तो तिथूनच आलेला आहे. म्हणजे आम्ही अगदी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांना संगीत म्हणजे आमचा एक खेळ होता घरातला असा, की ते एखादं गाणं लागलं रेडिओवर की सांगायचं की कोण आहे ह्याचा म्युझिक डायरेक्टर, ओळख. आणि त्याआधी ते कसं ओळखायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं असायचं. म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल कसा एकाच प्रकारचा ढोलक वापरतो, खूप व्हायोलिन्स वाजायला लागले की तो शंकर जयकिशन असतो. तर असं त्यांनी शिकवलं होतं आम्हाला. आणि मग तो खेळ खेळायची सवय लागल्यामुळे कदाचित मग तशीच सवय लागली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे कान देऊन बघणं किंवा म्युझिक शिवाय गाण्यातले लिरिक्स पण मनापासून ऐकणं, असं सगळं तिथून आलं असेल. पण तो नकळत झालेला संस्कार होता, गमतीत. पण हा संस्कार खूप फारच अप्रतिम रीतीने उतरलाय. मला इथे आपल्या वाचकांना जरूर सांगावंसं वाटेल की या पुस्तक जर आपण वाचलं नसेल तर तुम्ही जरूर वाचायचं. कारण ह्याच्यातली जी शीर्षकं आहेत, मी मुद्दामून काही शीर्षकं अशी लिहिली की तरुण आहे हक्क अजूनही. तुम्ही ऐकत असाल तेव्हाच तुम्हाला मृदुलाचं कळू शकेल. भरवशाच्या म्हशीला एखादी म्हण ती वापरते. औषध न लगे मजला असंही सांगते. क्या नया हे वह. आणि ही शर्यत रे. अरे तुम्ही वाचण्यासारखं आहे. इथे वाचता येत नाही मला, पण मला सगळ्यात आवडलं म्हणजे बुजगावण्याला जेव्हा जाग येते. तर याच्यातला तू रायगडाला जेव्हा जाग येतेचा जो भाग आहे तसा, तर हे कितीतरी समर्पक, चोख, अचूक शीर्षक तू देते. वाचक स्नेही अशी ती मालिका बनली. यामुळे का लेखनात तुझ्या काय ताकद आहे असं तुलाच वाटतं, किंबहुना एकूण आपण लेखनात काय ताकद आहे असं वाटतं? मला असं वाटतं, म्हणजे अर्थात मी माझ्या लेखनाची ताकद काय आहे हे सांगणं हे मजेशीर आहे, पण मला असं वाटतं की मी खूप सिम्प्लिफाय करते सांगताना गोष्टी. आणि ते प्राध्यापकीमधून आलेलं आहे. जेव्हा वर्गामध्ये वेगवेगळा IQ असलेली मुलं असतात आणि आपण शिकवलेलं प्रत्येकाला समजायलाच हवं असं वाटत असतं, तेव्हा आपण ते प्रचंड सोपं करून शिकवायच्या प्रयत्नात असतो. आणि जसं आपण शिकवायला जातो तसंच लिखाणात पण येत असावं हे एक असेल की ते सिम्पल असतं. त्याच्यामध्ये म्हणजे विषय कितीही अवघड असला तरी त्यातले अतिशय विद्वत्तापूर्ण शब्द येऊ नयेत याची काळजी मी प्रयत्नपूर्वक घेते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर त्याची सुरुवात आणि शेवट करण्यामध्ये मी खूप कष्ट घ्यायचे. म्हणजे मध्ये त्याचा मेन गाभा असायचा, तो सोपा असायचा, तो डोक्यात तयार असायचा, पण त्या विषयाला हात कसा घालावा, तिथपर्यंत कसं पोचायचं, ह्याच्यात मी भरपूर वेळ घालवायचे ह्याचा विचार करण्यात. कारण मला माहिती होतं की एखाद्या बौद्धिक संपदा कायद्यातल्या इंटेलेक्च्युअल कन्सेप्टनी जर मी सुरुवात केली तर पहिल्या पॅरेग्राफ मध्येच वाचक सोडून देणार ते वाचायचं. मग काय करता येईल तर रोजच्या जीवनातली एखादी गोष्ट सांगायला पाहिजे किंवा एखादी म्हण सांगायला पाहिजे. आणि मग शेवट करताना त्या सुरुवातीकडे परत नेऊन पोचवायला पाहिजे.
असा प्रयत्न मी करायचे. दुसरी एक गोष्ट माझ्या लिखाणाची मला माहित नव्हती, जी गिरीश कुबेरांनी मला सांगितली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या अशा वृक्ष विषयावरच्या लिखाणातही तुझ्या मध्ये मध्ये इमोशन्स येतात, भावना येतात. आणि ह्या प्रकारच्या लिखाणात खरं तर भावना पूर्णता येणं अपेक्षित नाहीये, पण ते आपोआप होतं. कदाचित माझा स्वभाव बऱ्यापैकी इमोशनल आहे आणि एकाच वेळी रॅशनल पण आहे आणि इमोशनल पण आहे खूप, त्यामुळे ते मध्ये मध्ये येत असेल. तर ह्या दोन कारणांमुळे, आणि कविता येतात, म्हणजे मध्येच गुलजार येतात, मध्येच कुसुमाग्रज येतात, बर्ढेकर येतात, त्यामुळे आवडलं असेल. पण मला नाही वाटत की मी फार प्रयत्नपूर्वक काही केलं या लिखाणामध्ये. प्रयत्न एवढाच होता की ते सोपं असायला पाहिजे आणि ते सोडून देता कामा नये वाचताना. आजीबाईचा बटवा, म्हणजे मी ट्रॅडिशनल नॉलेजवर लिहित होते आणि त्याला अगदी सोपा मराठीतला शब्द आजीबाईचा बटवा आहे, जो सगळ्यांना माहित असतो. मग आजीबाईच्या बटव्यांनी जर सुरुवात करायची असेल तर काय करावं, आजीलाच पत्र लिहूया असं सुचलं. की एक नात आहे आणि ती हा विषय शिकतीये आणि मग तिला आजीची आठवण येते शिकत असताना आणि ती तिला लिहिते. पण मला नाही वाटत की हा लेख लिहिण्यासाठी मी काही फार विचार केला होता. अचानक पहिला खरडाच असतो तुझा, लगेच लिहिते आणि एका ह्याच्यातच लिहित असतेस तू. हो, तो एक माझा लिखाणातला दोष आहे असं म्हणता. नाही, हा दोष नाही, हे प्रतिभेची खूण आहे. मला असं वाटतं की एक फॉर्म डोक्यात तयार असायला पाहिजे, म्हणजे लेखकांनी जरा अभ्यास करून पॉइंट्स काढायला पाहिजेत. माझ्या ओळखीच्या काही लोकांनी मला असं सांगितलं होतं की अस्ताव्यस्तपणे, म्हणजे जे मला बघतात लिहिताना की मी कशी लिहिते, काहीच पेपर वर्क केलेलं नसतं. लॅपटॉप उचलायचा आणि लिहायला लागायचं आणि मग एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा सुचतो. तर हे चुकीचं आहे असं मला लोकांनी सांगितलं. तेव्हा मी स्वतःचा प्रयत्न करून पाहिला की ते वळण लावूया आपण, जरा पॉइंट्स काढूया, कसं सुरुवात करणार आहे, काय रोडमॅप असणार आहे लिखाणाचा ते करूया. पण तसं करून जेव्हा मी लिहून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते फारच मेकॅनिकल होतं. उत्स्फूर्तता जाते त्यातनी आणि काही मलाच आवडायचं नाही ते लिहिलेलं आणि मग मी ते सोडून द्यायचे आणि मग परत जेव्हा सुचेल तेव्हा लिहायचे. त्यामुळे अगदीच म्हणजे मराठीत आपण बोलण्याला जसं उचलली जीभ लावली टाळायला म्हणतो तसाच तो लिखाणाचा प्रकार आहे की उचलला कीबोर्ड. तुम्हाला पेन नाही म्हणता येणार, लेखणी नाही म्हणता येणार. पण याच्याबद्दलही जरूर सांगितलं गेलं पाहिजे किंवा तूच आम्हाला सांग की एक पत्र तू लिहितेस संपादकांना लोकसत्तेच्या, आणि त्यांच्या संपादकीयामधलं जिथे तुला वाटत असेल की इथे जरा काहीतरी विवादास्पद आहे किंवा जे तुला चुकीचं वाटतं, तू ते थेट लिहिते, कळवते आणि तुझा कॉलमच सुरू होतो. हा काय प्रकार आहे? माझ्या आयुष्यात ना, मी जेव्हा कुणी विचारतं की हे कसं काय झालं, तर हे सगळे अपघात आहेत आयुष्यात झालेले. काहीही ठरवून बाय डिझाईन ज्याला म्हणतो असं केलेलं नाहीये. पण माझ्या नशिबाने हे सगळे अपघात गोड होते. म्हणजे माझं बौद्धिक संपदा कायदा शिकायला लागणं, ते शिकायला युरोपात जाणं, लिहायला लागणं, प्रत्येक लिखाण त्याचं पुस्तक होणं, हे सगळे अपघात आहेत. आणि कदाचित त्यामुळे मला लिखाणासाठी किंवा लेखकाचा स्ट्रगल काय असतो ते कळले नाहीये. तर मी गिरीश कुबेरांनी एक अग्रलेख लिहिला होता जो औषधांवर होता आणि जेनरिक औषधांवर लिहिलेला तो अग्रलेख होता. आणि मी स्वतः जेनरिक औषधांची एकदम वकिली करत असते नेहमी, आणि त्यात त्यांनी जे लिहिलं होतं ते चुकीचं होतं. म्हणजे मला असं वाटलं की जेनरिक औषधांचा प्रचार करण्याचा आपण जो प्रयत्न करतोय त्यामध्ये अडथळा येईल ते वाचून, कारण लोकसत्तेचा अग्रलेख खूप जण वाचतात आणि मग त्यांनी असं म्हटलंय म्हणल्यावर हे जेनरिक औषधं चांगली नसतात असं वाटू शकेल लोकांना, आणि मग आपण इतके कष्ट करतो आणि हे असं काय लिहितात असं मला वाटलं. पण हे धाडसाचं होतं तू त्यांना, कारण आय हॅड नथिंग टू लूज ना, मला कुठे काय करायचं होतं. त्यामुळे मी त्यांना एक मेल लिहिला, मराठीत लिहिला होता आणि खूप मोठा ईमेल होता तो. अच्छा. आणि तो मला असं वाटलं की आपण एवढी टीका केलीये की तो त्या लोकसत्तेच्या वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये सुद्धा छापून येणार नाही. पण या उलट त्यांचा मला फोनच आला की तुम्ही कोण आहात असं त्यांनी विचारलं, काय शिकलाय वगैरे. आणि मला म्हणाले की मी असं सुचवू का तुम्हाला एक. म्हटलं काय? तर म्हणे तुम्ही कॉलम लिहाल का लोकसत्तेत? तर मी 3 ताळ उडाले अक्षरशः. आणि पहिला उत्तर माझं नाही अजिबात, कारण मला सवयच नाही आणि लोकसत्तेच्या ऑपेड पेजवरचा तो कॉलम होता.
आणि लोकसत्ता हा बुद्धिजीवींचा पेपर आहे आणि आपल्याकडून काही चूक झाली तर काय, आणि मुळात मी मराठीत कधी काही लिहिलेलंच नव्हतं, त्यामुळे माझा नकारच होता अगदी ठाम. त्यांना 3-4 वेळेला त्यांचे फोन आल्यावर ते अक्षरशः स्तंभ लेखन सुरू करणं म्हणजे ज्याला भीड भिकेशी बहीण म्हणतात तसं होतं, की कुबेरांसारखा माणूस इतक्या वेळेला फोन करतोय, त्याला नाही कसं म्हणायचं, यातून सुरू झालेला तो कॉलम होता. तू आता म्हणालीस तसं घराघरात तू पोचलीस ती लोकसत्तेच्या मार्फत, त्या आपण म्हणूया त्या पटावरती. त्यापूर्वी मला एक सांगावंसं वाटतं की ह्या पुस्तकाचं जे शेवटचं वाक्य आहे ती तुझ्या दुसऱ्या पुस्तकाची सुरुवात किंवा सुतोवाच तू तिथे केलं की काय, असं मला वाटलं होतं. त्याबद्दल त्याचं कारण का, म्हणजे आता मला हे आठवत नव्हतं मी असं लिहिलंय, पण त्याचं कारण हे असेल की मी दुसरं पुस्तक जे अजून आलंच नाहीये आणि तिसरं आधी आलं, तर त्याच्यावरती ह्याच्या आधी काम करायला सुरुवात केली. कोणतं पुस्तक? अशी हे झुंज नावाचं, म्हणजे सध्या तरी त्याचं नाव असं ठरलंय. आफ्रिकेमध्ये एड्सचा एक मोठी साथ आली 90च्या दशकात आणि त्याच्यावरती औषधं उपलब्ध झाली 95 साली, पण ते अमेरिका युरोपात होती आणि त्यांची किंमत प्रचंड होती. $15,000 वर्षाला एवढी त्याची किंमत होती आणि एखाद्या सामान्य आफ्रिकन माणसाची आमदनी असते $3-4 त्यामुळे त्यांना ते मिळणं शक्य नव्हतं. आणि त्या काळामध्ये आफ्रिकेत एवढी लोक मेली एड्सच्या साथीत की ती लार्जेस्ट जिनोसाइड ऑफ द वर्ल्ड समजली जाते. आणि अशा वेळी सिप्ला ही जी इंडियन कंपनी आहे त्यांच्याकडे ह्याचं जेनेरिक व्हर्जन तयार होतं आणि ते $350 वर्षाला, $15,000 आणि $350 या किमतीत द्यायला तयार होते. कारण युसुफ हमीद हे जे सिप्लाचे मालक आहेत, तर ते म्हणजे गांधीजींच्या विचारांवर चालणारी ती कंपनी आहे, त्यांच्या प्रेरणेमुळे सुरुवात झालेली कंपनी आहे. त्यामुळे त्यांना हे सहन होत नव्हतं की एकीकडे एवढी लोक मरतायत आणि आपल्याकडे औषध असून आपण देऊ शकत नाही. पण कायदे असे असतात देशोदेशींचे की ते सरळ तिथे पाठवणं शक्य नव्हतं. आणि मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या WHO, WTO यांनी खूप दबाव आणला सिप्लावरती, कारण त्यांचा धंदा कमी झाला असता तिथला. पण शेवटी ते जिंकले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात औषधं पाठवल्यामुळे आफ्रिकेत एड्स आटोक्यात आला. आणि आज मी असं सांगेन की आफ्रिकन कितीतरी देश, जे गरीब देश आहेत, ते भारतीय औषधांवरती जगतायत, कारण भारतीय जेनेरिक औषधं ही स्वस्त आणि अतिशय उत्तम दर्जाची असतात. मला असं वाटलं की ही गोष्ट आपल्याला माहिती नसते भारतीय म्हणून, म्हणजे आपल्याला जितक्या प्रॉम्प्टली आपल्या देशाला नावं ठेवता येतात, तर चांगल्या गोष्टी पण तेवढ्याच जोरात बोलायला पाहिजेत. आणि ही गोष्ट जरा जास्त टेक्निकल असल्यामुळे सामान्य माणसाला माहित नसते, तर ह्यावर लिहावं असं मला ह्या पुस्तकाच्या आधीपासून वाटत होतं. हे काम सुरू झाल्यामुळे त्याच्यात मागे खंड पडला आणि कदाचित म्हणून त्याचा शेवट. अच्छा, कारण मी तर वाचताना जाणवलं की दुसरं तुझं पुस्तक, पण तू आता नाव घेतलं डॉक्टर युसुफ हमीद यांचं, तुझी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट वगैरे झाली? हो, त्यांनी मला 2 पूर्ण दिवस दिले होते. काय सांग? आणि मी खूप नशीबवान आहे की त्यांच्या सिप्लाच्या मुंबई ऑफिसला जाऊन मला त्यांच्याशी 2 पूर्ण दिवस गप्पा मारता आल्या. ते, मी आणि त्यांचे भाऊ, आम्ही 3घच जण होतो. त्यांच्याबरोबर मला जेवायला मिळालं, त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या. आणि इतर लोकांना कदाचित माहिती नसेल, पण आम्ही औषध निर्माण शास्त्रामधल्या लोकांसाठी युसुफ हमीद हे महर्षी आहे आणि त्यांचं वय पण एखाद्या आजोबांसारखे आणि ते अतिशय रुजू व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. पण सुरुवातीला त्यांनी हे व्यवस्थित तपासलं की हिला हा विषय येतोय की नाही. त्यांनी मला काही प्रश्न विचारले की दोहा डिक्लेरेशन मधला पॅराग्राफ 4 सांग बरं काय आहे, असे प्रश्न विचारले त्यांनी. पण जेव्हा, म्हणजे मी किती पाण्यात आहे हे ते तपासत होते, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिचा होमवर्क झालेला आहे पूर्ण, मग ते एकदम खुलून बोलले माझ्याशी. 2 दिवस खूप छान. अजूनही मी त्यांच्याशी संपर्कात असते, कारण ते पुस्तक अजून आलंच नाहीये. शिवाय त्यांनी 2 दिवसानंतर त्यांच्याकडून मला एक मोठं खोकं भरून पुस्तकं आली आणि त्याच्यात त्यांना जे जे वाटलं की माझ्या कामाचं असू शकेल असे फोटो, अनेक फाईल्स, अनेक डॉक्युमेंट्स, असं सगळं त्यांनी मला पाठवलं. त्यांनी जगभरातल्या कानाकोपऱ्यातल्या अनेक व्यक्तींशी माझा संपर्क घडवून दिला. आणि त्या सगळ्यांशी मी, म्हणजे साऊथ आफ्रिकेतले, अमेरिकेतले, युरोपातले, अशा सगळ्यांशी, आणि भरपूर
2-3 वर्ष हे सगळं झाल्यानंतर ते पुस्तक तयार झालं होतं आणि एप्रिलमध्ये येणार होतं. त्याच्या अगोदर तिसऱ्या, त्याच्याबद्दल आपण बोलूच या. पण ते कोणत्या फॉर्मचं पुस्तक आहे जे येऊ घातलेलं आहे? ते ती खरी कहाणी आहे, पण मी ते थोडंसं कादंबरीच्या अंगाने लिहिलंय. अरे वा. कारण ती सत्य घटना असली तरी कादंबरीचे सगळे घटक मला त्या घटनेत सापडले. म्हणजे त्या हिरो आहेत, विलन आहेत, एकापेक्षा जास्त हिरो आहेत, सामान्य माणसं आहेत भरडली जाणारी अन्यायामध्ये. आणि त्यामुळे मी कादंबरीचा म्हणजे त्याला आपण ड्रामाटाइज नॉन फिक्शन म्हणता येईल. फॉर्म कादंबरीचा आहे, पण त्यात काहीच फिक्शन नाहीये. अरे वा. याही पुस्तकाची उत्सुकता आम्हाला प्रचंड आहे आणि ते जेव्हा येणार ते मी वाचणारच आहोत. आता आपण जरा परत लोकसत्तेच्या कॉलमकडे जाऊया. 2015 साली तू लिहित होती. तू आत्ताच म्हणाली तसं ऑपेड पेजला तुझा हा कॉलम चालला होता 52 आठवडे. आणि त्याच वेळेला तू एकीकडे चतुरंगमध्ये 6 लेखांची तुझी लेखमालिका चाललेली होती. त्या लेखमालिकेचं शीर्षक जरा वृक्ष होतं, देश, माणसं आणि शिक्षण या नावाचं. परंतु तुझे लेख 2015 साली प्रसिद्ध झालेले आजही वाचकांच्या काळजात घर करून राहिलेले आहेत. आठवतात लोकांना. आणि ती मृदुला वेळ असं त्यांना लगेच जाणवतं. तर तू मला वाटतं त्याच्यामध्ये इटलीच्या संदर्भातला, कारण तुझा तो पहिला परदेश प्रवास होता आणि तिथे तू 40 जवळपास इतर देशांमधले जगभरातल्या हे वेगवेगळ्या व्यक्ती तुला भेटल्या. बुद्धिमान, त्या प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील आणि सगळेजण हे अभ्यासक. पण तू त्याच्यात जे लिहिलं ते वेगळं होतं, ते ललित होतं. त्या अर्थाने तुझा हा 2 मला वाटतं प्रवास झाले आणि एकाच वेळी चालू होतं की एक तर तू इटलीतला तुझा प्रवास आणि तुला स्वतःला तू गवसली असा प्रवास. त्याच्याबद्दल तुम्ही जसं म्हणालात तसं मी पहिल्यापासून नाशिकमध्येच राहिले. म्हणजे जन्म, शिक्षण, लग्नानंतरही इथेच. लग्नानंतरची पण सगळी फॅमिली नाशिकमध्येच, खूप मोठी कुटुंब आहे माझं सासरचं. आणि त्यामुळे असं व्हायचं की ज्या कॉलेजमध्ये शिकले तिथेच आता शिकवते. त्यामुळे एक खूप छोटं जग होतं माझं. आणि त्या जगामध्ये असं होतं की काहीही अडचण आली केव्हाही तर कोणी ना कोणीतरी मदतीला असायचंच. म्हणजे आपण अगदी उघड्यावर जसं जाऊन पडतो दुसऱ्या गावात तसं कधीच झालं नाही. एक कुठेही कुणीतरी ओळखीचं असायचं. कुणाला तरी एक फोन केला की काम व्हायचं. आणि तसं झाल्यानंतर मी साधारण 37-38 वर्षाची असताना माझी मुलगी होती लहान, तिला इथे ठेवून शिकण्यासाठी जेव्हा इटलीला गेले, म्हणजे कदाचित विशी मध्ये वगैरे जी मुलं शिकायला जातात ते तेव्हा फिअरलेसच असतात. पण आपण एका कोशामध्ये अडकल्यानंतर तो तोडून जाणं, कम्फर्ट झोन सोडून जाणं आपला, हे अवघड असतं. म्हणजे आधी मला खूप हौस होती की मला कसं जायला मिळेल. पण जेव्हा जायची वेळ अगदी जवळ आली तेव्हा मला आठवतंय की मी रोज घरी असं म्हणायचे की मी आता जात नाही. म्हणजे अगदी जाईपर्यंत ही एअरपोर्टवरतीही मी माझा नवरा सोडायला आलेला त्याला म्हणत होते की आपण जाऊया परत, मी काय सांगते. आणि मग मी शेवटी जे गेले आणि तिथे गेल्यानंतर खूप घाबरलेली होते अर्थातच. अनेक छोट्या छोट्या आपल्या सगळ्यांनाच जशा भीती वाटत असते छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आणि आपल्या प्रत्येकाला आपली भीती खूप मोठी असते. दुसऱ्याला ती किरकोळ, म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगायची झाली तर मला एस्केलेटर्सची भीती वाटायची. कारण मला व्हर्टिगो आहे आणि एस्केलेटरवर कधीतरी एकदा चढल्यानंतर तो व्हर्टिगो ट्रिगर झाला होता. तेव्हापासून मला एस्केलेटर म्हणलं की पोटात गोळा यायचा. आणि मग अशा सगळ्या भीत्या तिथे तोंड समोर उभ्या राहिल्या आणि मदतीला कुणीच नाही एकूणच. आणि तिथे अजिबातच इंग्रजी कुणाला येत नाही इटलीमध्ये. म्हणजे आमच्या कॅम्पसच्या बाहेर गेलं की कुणालाही इंग्रजी यायचं नाही. आणि मग ते कसं होतं म्हणजे तेव्हा मला कळलं की एखाद्या लिहिता वाचता न येणाऱ्या माणसाला शहरात गेल्यावर कसं होतं. इतर देशातल्या 40 देश, म्हणजे आम्ही 40वी 39 देशातल्या 39 मित्रमैत्रिणींची इतकी छान मैत्री होणं की प्रत्येक देशात आज आपण गेलो तर कुणीतरी ओळखीचं आहे त्यांची. म्हणजे मला परत आले तेव्हा अशी एक भावना होती की आपल्यातला एक अंश आता 39 देशात आहे आणि त्यांचा एक अंश आपल्या बरोबर आलाय. आणि त्याच्यातून मी खूप
महत्वाचे धडे शिकले. म्हणजे बौद्धिक संपदा शिकणं हा एक बाय प्रॉडक्ट होतं असं म्हणता येईल. पण बाकी जे धडे मला मिळाले की आपण किती प्रेज्युडाइज्ड असतो आणि तसं असता कामा नये, किंवा वेगवेगळ्या संस्कृतीतून येणारी लोक, वेगवेगळ्या देशातून येणारी लोकांचा एकाच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन किती वेगळा असू शकतो. म्हणजे एकीकडे अतिशय अर्वाच्य भाषेत बोलणारा एक अमेरिकन होता आणि दुसरीकडे कायम हिजाब मध्ये असणाऱ्या इजिप्शियन मुली होत्या. आणि त्यातून कुणाबद्दलही जजमेंटल व्हायचं नाही. आणि प्रत्येक माणूस हा आपल्यासारखाच असतो आणि अनोळखी माणसांवरती आपण विश्वास टाकू शकतो. आणि ते खूप छान, म्हणजे फक्त काय म्हणतात ज्याला रक्ताच्या नात्यांपलीकडेही नाती असू शकतात, असे खूप महत्वाचे धडे मला मिळाले. महत्वाचं म्हणजे माझा आत्मविश्वास खूप वाढला. आणि मी असं म्हणेन की मी इटली, माझ्या आयुष्याचे 2 भाग आहेत, म्हणजे इटली पूर्व आणि इटलीचा नंतरचा. इतका बदल माझ्या व्यक्तिमत्वात झाला तिथून आल्यानंतर. म्हणजे 360 डिग्रीत फिरलं ते. तर त्या अनुभवांवरती लिहिलेले ते लेख होते. म्हणजे कधी कधी जेव्हा खूप हताश पण आलं तिथे गेल्यावर त्याचेही, आणि काही सुंदर अनुभवांचे, काही मैत्रीचेही लेख होते. 2016ला तू जपानला गेलीस. त्यावेळेला तिथले आलेले अनुभव? सगळ्यात मजेशीर अनुभव जपानचे होते. म्हणजे युरोपमध्ये जो सांस्कृतिक धक्का बसला त्याच्या अगदी उलटा सांस्कृतिक धक्का जपानमध्ये बसला. म्हणजे भारतीय म्हणून आपल्याला ज्या फ्रीडमची सवय नसते तितकं टोकाचं स्वातंत्र्य मी इटलीमध्ये पाहिलं. म्हणजे आपण आता अकॅडमिक्स मध्ये असणारे लोक आहोत, तर हे आपल्याला अजिबात झेपत नाही की तुमचे प्रोफेसर येऊन तुम्हाला जवळ घेतायत किंवा किस करतायत गालावरती. तर ती त्यांची पद्धत आहे ट्रीट करायची. आणि ह्याच्या अगदी उलट आणि ती भीड मोडली माझी तिथे राहून, तर ते अजिबातच जपान्यांना चालत नाही. आणि ते अतिशय, ज्याला काय म्हणतात इंग्रजीत आपण ज्याला अतिशय क्लोज्ड पर्सनॅलिटीज म्हणू, तशा जपान्यांच्या असतात. म्हणजे त्यांच्याशी तुम्हाला मैत्रीच करता येत नाही किंवा त्यांच्या पोटात शिरताच येत नाही. म्हणजे मी तिथे ऍक्च्युली पहिल्या वेळेला गेले तेव्हा मी तिथे काम केलं 3 आठवडे एका ऑफिसमध्ये. 400 लोक असणारं ते ऑफिस होतं. पण माझा बॉस, ज्याला मला रोज रिपोर्टिंग करायला लागायचं, त्याशिवाय त्या ऑफिसमध्ये कुणालाही माझ्याशी काही घेणं नव्हतं. आता तू हे भारतात विचार करून बघ की एखाद्या ऑफिसमध्ये परदेशातनं एखादी मुलगी जर काम करायला आली तर तिच्याशी रोज किती जण बोलायला जातील. बरोबर. आपल्याला फार इंटरेस्ट असतो कारण सगळ्या गोष्टीत की तू कुठून आलीयस, का आलीयस, तुझं नाव काय, जरा चांभार चौकशा बोचक. आणि इटलीमध्ये पण लोक, इटलीत इतकी गंमतशीर गोष्ट एक आहे की तू जर एकटी एखाद्या कॅफेमध्ये कॉफी पीत बसलेली दिसलीस तर कोणीतरी तुझ्याशी बोलायला येऊन बसतं. आणि ते म्हणतात की आम्हाला नाही आवडत की आमच्या देशात येऊन तुम्ही असं एकटे बसलाय. इतकी गोड आहेत ती लोक. आणि ह्याच्या उलट जपानमध्ये असं आहे की त्यांना काहीच घेणं नसतं तुमच्याशी. पण ते खूप कर्चियस असतात. म्हणजे ते खूप मदत करतात, ते खूप गोड बोलतात. म्हणजे जर तुम्ही प्रवासी म्हणून जपानमध्ये गेलात तर तुम्ही भारावता त्यांच्या वागणुकीत. म्हणजे त्यांचं ते लीन होणं, कमरेत वाकणं, सतत हसणं, सतत लावून बोलणं आणि अतिशय रिस्पेक्टफुली बोलणं. मला वाटतं जपानी संस्कृतीचा मूळ गाभा हा रिस्पेक्ट आहे की दुसऱ्याला आदर दाखवणं, स्वतः पलीकडे जाऊन दुसऱ्याबद्दल आदर असणं. आणि मग दुसऱ्याबद्दल म्हणजे त्याच्या प्रायव्हसी बद्दल आदर, त्याच्या भाषेबद्दल आदर, असं आहे. मला हे आठवतंय की दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छतेचा अतिरेकी वेड. इतकं वेड की जपानी लोकांना शेकहँड केलेले अजिबात आवडत नाहीत. हँडशेक्स, दे हेट इट. आणि मी इटलीतल्या सवयीनी पहिल्यांदा गेल्या हँडशेक केला आणि माझ्या लक्षात आलं की ते लोकांना अजिबात आवडलेलं नाही. मग मला कळलं की भावच केला पाहिजे, त्यांना हे आवडत नाही किंवा सतत. पण आता गमतीची गोष्ट अशी आहे की मला तिथे खूप मजा वाटायची की लोक सारखे मास्क घालून फिरतात. म्हणजे मेट्रोमध्ये जर चुकून तुला एखादी शिंक आली तर केवढा गुन्हा केलाय असं बघतात लोक. आणि तुम्ही नाही घातला तरी स्वतः लगेच मास्क घालतात, सतत सॅनिटायझर हाताला लावतात. आणि मला त्याची खूप मजा वाटली. मी त्याच्यावरती टीका केलेला खूप मोठा लेख लिहिला होता एक. आणि मला असं अजिबात वाटलं नव्हतं की आपल्याला भारतात पण ही स्थिती येईल आपल्यावर कधीतरी. तुझा एक प्रवास रशियातला सुद्धा आहे, त्याही प्रवासाबद्दल सांग.
जो एकदम वेगळा आणि रशियातला प्रवास छोटा होता, म्हणजे 7-8 दिवस मी गेले होते फक्त. आणि मी एका कॉन्फरन्ससाठी गेस्ट स्पीकर म्हणून मध्ये गेले. मी गेले होते टॉम्स्क नावाच्या गावात, जे सायबेरियामध्ये आहे. अरे वा. आणि त्यांनी बोलवल्यानंतर मला असं वाटलं की, म्हणजे मला आनंद झाला की आपल्याला सायबेरियात कधी जायला मिळेल. एवढं टुंड्रा प्रदेशाच्या जवळच ताइगा प्रदेश तो. आणि मी गेले नोव्हेंबरमध्ये, म्हणजे -44 वगैरे थंडी होती तेव्हा तिथे. तर म्हणजे मला खूप मजा, असं जेव्हा चॅलेंजिंग जागेवर जायची संधी मिळते तेव्हा नाही म्हणण्याऐवजी मी खुश होते एकदम. आणि एकटीने जायचं असेल तर अजूनच खुश होते. तर मी तिथे गेले आणि माझी फ्लाईट म्हणजे मुंबई, अबुधाबी, मॉस्को, टॉम्स्क अशी होती. परत येता नाही, डायरेक्ट फ्लाईट नव्हत्याच. त्यामुळे मग मॉस्कोला मरून जायचंच आहे तर म्हणलं मग थांबू आपण मॉस्कोमध्ये 3 दिवस. सो मी 3 दिवस येताना परत मॉस्कोत थांबले आणि बघून मग परत आले. रशियाचा अनुभव अजून वेगळा होता. म्हणजे अगदी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधले लोक, जे हॉटेलमधले, एअरपोर्टवरचे एअर हॉस्टेसेस, ज्यांना शिकवलं जातं की तुमच्या ग्राहकांशी कसं प्रेमाने वागव, खोटं का असे ना पण गोड बोला, ते सुद्धा अतिशय उद्धटपणे वागतात तुमच्याशी. आणि नंतर मला लक्षात आलं की ते आपल्या रंगामुळे आहे, म्हणजे वर्णद्वेषी आहेत अतिशय. आणि मला आधी असं वाटलेलं की, असा माझा समज होता की रशियन लोकांना भारतीयांबद्दल फार प्रेम महत्व असेल, भारत रशिया मैत्री वगैरे, मैत्री किंवा राज कपूरला किती डोक्यावर. पण तसं अजिबात नाहीये. गुलजारजी आणि तुझी ही जी गुलजार म्हणजे मर्मबंधातली ठेवच म्हणून, ती कशी भेट झाली किंवा काय झालं, बोलणं झालं? आधी बोलणं झालं, नंतर एकदा भेट झाली. गुलजारजी भेटण्याचं कारणही प्रवासच आहे. आणि इटलीतला प्रवास आहे. इटलीतलं पॉम्पे नावाची एक जागा बघायला मी गेले. आणि पॉम्पे हे 2500 वर्षापूर्वी वेसुवियस या ज्वालामुखीमुळे गाडलं गेलेलं गाव होतं. आणि मजा म्हणजे मी 22-23 वर्षाची असताना पुखराजमध्ये गुलजारजींच्या पॉम्पे नावाची एक कविता वाचली होती. आणि मग तेव्हापासून लागलेला तो ध्यास होता की कधीतरी आपल्याला पॉम्पे बघायला मिळायला पाहिजे, की काय जागा असेल असं. मग जे लोक इटलीत युरोप टूरला जाऊन येतात त्यांना सगळ्यांना मी सांगायचे पॉम्पे बघूया, म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळेल. पण ती जी 7-8 दिवसाची टूर असते पॉम्पे नसतं, कारण तो काही एवढं ग्लॅमरस लोकेशन नाहीये. आणि माझ्या नशिबाने मग मला इटलीतच इतके दिवस राहायला मिळालं. त्यामुळे आम्हाला जोडून मोठ्या सुट्ट्या असायच्या. तेव्हा मी ठरवलं होतं की मला रोम, नेपल्स, पॉम्पे असंच जायचंय. सगळ्यात हादरवून टाकणारा अनुभव म्हणजे तिथे माणसं सापडली त्यांना, त्या काळात गाडली गेलेली. आणि त्यांनी काय केलं की तो जो लावा जमला होता, तर त्या उत्खननामध्ये त्यांना असं जाणवलं की आत पोकळी लागते आपल्याला, म्हणून त्यांनी त्याच्यात प्लास्टर ऑफ पॅरिसचे इंजेक्शन्स दिले, जे आत जाऊन सॉलिडिफाय होतात. आणि मग नंतर तो लावा फोडून काढला, तेव्हा त्या ज्या कॅव्हिटीज तयार झाल्या होत्या त्या माणसांच्या होत्या, म्हणजे त्यांचं मांस जळून गेलं आणि मग त्या जागी पोकळी राहिली. त्या पोकळीत त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस भरलं. तर पॉम्पे मधले असे हजारो लोक त्यांना सापडले. जेव्हा तो उद्रेक झाला ज्वालामुखीचा, तेव्हा ते कसे मेले असतील हे त्याच्यावरून समजतं. म्हणजे काही मुलं आहेत, चेहऱ्यावरती भीतीचे एक्सप्रेशन्स आहेत, हात झाकलेला आहे हाताने, एक कुत्रा आहे जो तोंड वासून गेलेला आहे, एक किसिंग कपल आहे जे किस करत असताना गेलाय. तर तो खूप हादरवून टाकला, ज्याला स्टॅच्यू म्हणू, आणि त्याच्यात हे असे सापडले ते. आणि मग परत येऊन मी एक लेख लिहिला लोकसत्तेत पॉम्पेवरती, ज्या लेखाची सुरुवात गुलजारजींच्या कवितेनी होते आणि शेवट माझ्या कवितेनी होतो. आणि माझ्या नशिबाने तो लेख अरुण शेवतेंनी वाचला. अरुण शेवतेंना तो खूप आवडला, त्यांनी गुलजारांना वाचून दाखवलं. आणि एक दिवस गुलजारजींचा मला फोन आला, चक्क लेख आवडला असं सांगायला. आणि म्हणजे काय एक आयुष्यातल्या हायलाईट मोमेंट्स असतात त्यापैकी ती एक असेल. तर तो खूप जीवाजवळचा अनुभव आहे. शब्द माणसाला कुठे घेऊन जातात. लेखक म्हणून मी आपण बोलतोय, असं लेखक आज आपल्या भेटीला येणं, ह्याला खरंच आम्हालाच तू गुलजारजींची भेट घालून दिल्यासारखं वाटलं मला. तू आता हे सगळं बोलत असताना एक मात्र विचारावासा वाटतो प्रश्न. तुझं हे बरंचसं लेखन, याच्यातले काही किस्से, प्रत्येक लेख हा दिवाळी अंकात झालेला आहे असं नाही. तू फेसबुकवरती बरंच हे याच्यातले लिहिलेलं आहे. खरं तर असं म्हटलं जातं की फेसबुक हे काही कसदार लेखनाच्या साठीचं माध्यम नाहीये. आणि इथे तुम्ही लिहा आघळ पघळ आणि असं लिहित जाते.
मला सांग, म्हणजे असं काही आहे का की फेसबुक हे तुला काय वाटतं की हे माध्यम अशासारख्या तुझ्यासारख्या लेखिकेनी जवळ केलेलं आहे आणि काही वेळेला याच्यावरच आक्षेप घेणारे तुझ्याच परिचयातले देखील असू शकतील? मी अशी अपेक्षा करते की राजहंसचे दिगम आजगावकर दिगम हे बघणार नाहीत, त्यांची माफी मागून मी हे बोलते. त्यांनी मला हे कान धरून सांगावं असं तसं सांगितलंय की तू फेसबुकवर लिहिणं कमी कर, आणि मी ते त्याचं कमी केलंही आहे. पण मला असं वाटतं की काही गोष्टी म्हणजे आता या कोविडच्या काळात मी पाहिलं की लोकांना अभ्यास करून लिहिलेल्या माहितीची खूप गरज आहे. त्यांना खूप उलट्या सुलट्या गोष्टी, सोशल मीडियामध्ये क्लिकबेट्सचं राज्य आहे, त्यामुळे काय वाटेल ते सांगितलं जातं. तर मला असं वाटलं की ते, आणि मी पहिल्यांदा जेव्हा त्याबद्दल लिहिलं तेव्हा ते खूप सर्क्युलेट झालं, आणि मग मला असं वाटलं की लोकांपर्यंत अशा गोष्टी पोचण्यामध्ये जर फेसबुक इतकं उपयोगी पडत असेल तर का नाही लिहायचं त्याच्यावरती. म्हणजे काही प्रकारचं लिखाण करण्यासाठी मला असं वाटतं की ते उत्तम माध्यम आहे. दुसरा एक भाग मला आठवतो परत दिवाळी अंकाच्या स्वरचा. मागच्या वर्षीच्या दीपोत्सवमध्ये तुझा हातमागावरचा एक फार नितांत सुंदर असा लेख प्रसिद्ध झाला होता, आणि तोही फेसबुकवरती खूप जणांनी शेअर पण केलेला होता. मला स्वतःला माहिती आहे की तुला हातमागाबद्दल तुझं किती काय म्हणू त्याला, आकर्षण म्हणू, पॅशन म्हणू, आणि जीव जडलेला आहे तुझा, असं मला माहिती आहे. तर हे, आणि त्याच्याबरोबरच दुसरा प्रश्न आहे की तुझी स्टेट हँडलूम काउन्सिलवरती सन्माननीय सदस्य म्हणून तुझी निवड झाली. पहिल्यांदा तुझं त्याबद्दल अभिनंदन, आणि तेही सगळं आम्हाला सांग. परत मी हातमागाचे कपडे कसे घालायला लागले आणि त्याच्यावरचं प्रेम कधी सुरू झालं हे मला आता आठवलं तरी, म्हणजे आठवायचा प्रयत्न केला तरी आठवत नाही. पण कुठल्या तरी एका आयुष्याच्या टप्प्यावरती मला हातमागाचे कपडे खूप आवडायला लागले. तेव्हा त्याला काय म्हणतात हे मला समजत नव्हतं, पण ते खूप कमी रंगीत असायचे, म्हणजे अर्दन शेड्स आणि मॅट फिनिश. तर ते या सिंथेटिक कपड्यांपेक्षा खूप आवडायला लागलं. माझ्यातला एक दोष किंवा गुण काही म्हणता येईल की जे आवडायला लागतं त्याच्यात मी नुसतं म्हणजे त्याचा अभ्यासच करून सोडायचा असा एक स्वभाव आहे. तर मग हे काय घातलंय आपण, ते कसं बनतं, असं करत करत खूप उत्सुकता निर्माण व्हायला लागली, आणि मग त्याचा शोध घेणं सुरू झालं. त्या शोधातूनच दीपोत्सवचा लिहिलेला तो लेख होता. त्यानंतर मी एक इकतवरती पण लेख लिहिला होता की हे लोक हे कसं बनवतात. एकतर मला भारताची ती खूप मोठा खजिना आहे असं वाटतं की भारता इतकं हँडलूम जगात कुठल्याही देशात बनत नाही इतकं सुंदर. प्रत्येक राज्यामध्ये त्याचे स्वतःचे इतके हातमागाचे कपडे आहेत, आणि हे मला नेहमी वाटत असतं की ते जर आपण नाही जगवलं तर कोण जगवणार. आपल्यावरती नुसतं घालणं ही आपली जबाबदारी नाहीये, लोकांनाही आपण ते उद्युक्त करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भौगोलिक निर्देशांक, जी हा जो एक बौद्धिक संपदेचा प्रकार आहे, तर त्याची मदत त्यांना कशी होईल त्यांची आर्ट वाचवण्यासाठी. माझं हँडलूम काउन्सिलवरचं मुख्य काम ते असणार आहे की त्यांना ते लिगल टूल्स शिकवणं, कारण त्यांना काहीच समजत नाही बौद्धिक संपदा वगैरे काय. तर तसा झालेला तो प्रवास आहे. तू तुझ्या लेखनाने किंवा तू या मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा दिला असं मी जरूर म्हणेन. हे या अर्थाने की विषय असो पेटंट म्हणजे बौद्धिक संपदा कायदा, विषय असो हातमागाचा, विषय असो कुठल्याही ज्याला आता ती म्हणाली की समजा आम्ही इटलीला गेलो, रशियाला गेलो, पॉम्पेचं तिने आत्ता उदाहरण घेतलं, तर या सगळ्याच्या मुळाशी ती जाते आणि तू माहिती देतेस. पण तुझी माहिती ही संकलित केलेली नसते, तुझी माहिती भाषांतरित नसते. तुझ्या माहितीला तुझा स्वतःचा जसा परिसस्पर्श म्हणतो तसा एक मृदुला स्पर्श असं आपण म्हणूया तो आहे. कारण तू त्याची मुळापर्यंत जाते आणि तू त्याची कुळकथा लिहिते, ज्यासाठी कदाचित खूप जण ही मुलाखत पाहत असतील की लेखक तुमच्या भेटीला मध्ये डॉक्टर मृदुला बेळे येणार. म्हणजे सगळेजण बसतील तर त्यांना वाटेल अरे हे किती वेळचं काय चाललंय असंही वाटू शकेल, पण इथे लेखक तुमच्या भेटीला आलाय. कारण खूप जणांच्या मनात फक्त आणि फक्त कोरोनाविषयी आम्हाला सांगा असं असतं.
मला हे जे कोरोनाबद्दलचं जे प्रत्येकाला वाटतं ते, आणि हे ह्याच्यात वेगळेपणा असेल कारण मी त्या कदाचित दृष्टीने वाचत असेल, मला इथे दिसते तुझी ही लेखनाची शैली ज्याबद्दल आपण सतत पहिल्यापासून बोलतोय, सरळ, साधं, सोपं, सुबोध. याच्यामध्ये मला कोरोनाविषयी काहीतरी सांगायचंय, घाबरवायचंय ही पोच नाही. तटस्थपणा असला तरी इतका तटस्थपणा नाही आहे की मी अलिप्त होऊन जाते आणि तुम्हाला वाचायचं तर वाचा, असं नाही. त्या वाचकाला आपल्या बरोबर घेऊन जाणारी तुझी ही शैली आहे. मला सांग, या पुस्तकाचं मी जर असं वर्णन केलं तर ते बरोबर आहे का? हे पुस्तक मृदुलानी 1-1.5 महिन्याच्या आत लिहिलेलं आहे आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ती लिहायला लागली आणि आपल्या हातात पुस्तक पडलं राजहंस प्रकाशनाचं जुलै महिन्यात, पहिल्या आठवड्यात जुलै महिन्यात. म्हणजे बघा, हे पुस्तक मतिगुंग करणारं आहे आणि गुंग झालेली मती भानावर आणणार आहे. बरोबर आहे. या पुस्तकाच्या बद्दल आपण जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा तू मला याही पुस्तकाची कुळकथा, म्हणजे पुस्तकाची निर्मितीची कुळकथा आमच्या वाचकांसाठी सांग. पुस्तकाची कुळकथा अशी आहे की जेव्हा कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला, लॉकडाऊन व्हायच्या आधीच्या 1 आठवड्यातली ही गोष्ट आहे की तेव्हा आपण फार बेफिकीर होतो आणि आपण अशा भ्रमात होतो की भारतीय माणसाला काही होणार नाही, आपली प्रतिकारशक्ती खूप छान असते. काही व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत माझी ज्याच्यावर अगदी जाणती मंडळी आहेत, इन्फॉर्म्ड, पण त्यांनी पण अशी केलेली विधानं माझ्या कानावर पडली. म्हणजे मी आहेच त्या ग्रुपमध्ये की काही नाही रे, हे आपल्याला वेड्यात काढायचा उद्योग आहे सरकारचा, डिमॉनिटायझेशन झालं, उरी झालं, त्याच्यानंतर आता कोरोना, काही गरज नाहीये, बिंदास फिरूया, आपल्याला काही होणार नाही. असे 2-3 घटना झाल्या आणि मग एक दिवस मला खूप संताप झाला की अरे काय गोंधळ हॅवॉक झालाय जगात आणि तुम्ही काय एवढे कॅज्युअली घेताय त्या गोष्टीला, असं म्हणून तावातावानी, म्हणजे किती सारखं लोकांना समजावून सांगायचं ना. बोलून कंटाळा आला, लिहून प्रत्येक ग्रुपवर कंटाळा आला, म्हणून शेवटी मी एक लेख लिहिला आणि फेसबुकचा उपयोग असा होतो, फेसबुकवर लिहिला. फेसबुकवर लिहिल्यावर तो खूप व्हायरल झाला सगळीकडे, कारण तेव्हा आधीचा काळ आहे तो, ते आता खूप जण लिहित आहेत या विषयावर, तेव्हा फार कोणी लिहित नव्हतं. तर तो खूप व्हॉट्सअपवर, फेसबुकवर खूप शेअर झाला, खूप व्हायरल झाला. त्यानंतर सतत लोकांना शहाणं करायच्या मोडमध्ये मी गेले होते आणि त्यामुळे आणि अर्थात कॉलेज बंद झालं होतं, मग ती जी खुमखुमी शिकवायची ती भागत नव्हती, त्यामुळे कदाचित बरंच लिखाण फेसबुकवरही झालं, वृत्तपत्रीय लिखाणही बरंच झालं. आणि त्या काळात त्या लिखाणासाठी मग सतत क्युरिओसिटी मध्ये आली की कुठे काय चालू आहे, अमेरिकेत काय चालू आहे, इटलीत काय चालू आहे. इटली या देशावर माझं इतकं प्रेम आहे आणि तिथे इतका हाहाकार उडालेला. मग तिथल्या मित्रमैत्रिणींशी बोलणं सतत. बर्गॅमो हे जे तिथलं गाव होतं, जे वर्स्ट अफेक्टेड गाव, तिथे माझी एक खूप चांगली मैत्रीण राहत होती, त्यामुळे ते सारखं बोलणं चालू होतं. आणि मग त्या रिलेटेड जे येतं गुगलवर साईडला, ते रिसर्च रिलेटेड वृत्तपत्रांमध्ये काय येते वाचणं चालू होतं. आणि मग असं सतत वाटत होतं की ह्याच्यावर विस्ताराने लिहायला मिळायला हवं. त्याच्यामध्ये एक स्वार्थीपणा असा असतो की लिहायला मिळालं की आपलं वाचन होईल आणि आपला अभ्यास होईल. पण मग मी ह्या आधीची एक पुस्तक जे लिहून झालं होतं आणि येणार होतं ते राजहंस कडूनच येणार होतं, हेही आलेलं होतं कथा अकलेच्या कायद्याची. दुसऱ्या कुठल्या प्रकाशकांची माझी ओळखच नाही. दिगा वासगावकरांना म्हणावं की मी असं असं लिहिते, तुम्ही छापणार का, तर एवढं म्हणजे भिडस्तपणा असा आहे की ते जर नाही म्हणाले तर मग काय. त्यामुळे आपण लिहावं आणि त्यांनी ते करावं अशी इच्छा खूप होती, पण मी काही त्यांना ते विचारलं नाही. आणि मग लोकसत्तेच्या लोकरंगमध्ये एक माझा मोठा दीर्घ लेख आला. मला वाटतं तू पण त्या दिवशी मला फोन केला होता तो लेख वाचून. सरणारा कधी रण नावाचा लेख होता तो. आणि तुझ्या नंतर 2-3 तासांनी दिगा वासगावकरांचा फोन आला मला आणि लेख छान झालाय वगैरे म्हणाले ते. आणि मला म्हणाले की पुस्तक करावं असं वाटतंय ह्याच्यावर, तू लिहिणार का.
तर मी मनातल्या मनात अक्षरशः उडी मारली, पण मी शांतपणे त्यांना म्हणाले सांगते तुम्हाला 1-2 दिवसात. मी होच म्हणणार होते, पण आपल्याला झेपणार आहे का ते पण बघायचं हे होतं. थोडंसं जपानी माणसासारखं. नाही, त्याचं कारण असं आहे की ते मला म्हणाले की ते लवकर लिहायला लागणार, मग ते किती बघायला पाहिजे की किती वाचायला लागणार आहे आणि किती लिहायला लागणार. बरोबर आहे. तो आवाका आपल्याला झेपणार आहे का ह्याच्यावर मी ना खूप इम्पल्सिव्ह आहे आणि इम्पल्सिव्ह बायर, इम्पल्सिव्ह काहीतरी बोलायचं आणि अनेक वेळा त्याचा पश्चाताप होतो की हे का हो म्हणून बसलो. म्हणून मी एक सवय जरा लावून घेतली आहे स्वतःला हल्ली की पटकन हो म्हणायचं नाही. हो म्हणायचं असलं तरी जरा सारासा विचार करायचा. त्या पद्धतीत मी ह्यालाही म्हणाले की असं नको वाटायला की आपण हे कुठून अंगावर घेतलं. तसं नंतर शेवटी झालंय, पण तसा जन्म आहे त्या पुस्तकाचा. आणि दिग वासगावकरांच्या डोक्यातही असं अजिबात नव्हतं की मला ते लिहायला सांगतील. हे नंतर त्यांनी मला कहाणी सांगितली की पुस्तक माझ्याकडे कसं आलं. तर त्यात त्यांनी असं म्हटलं की त्यांनी आधी नारळीकरांना सांगावं, पण मग त्यांच्या लक्षात आलं की त्यांना त्यांचं वय बरं झालंय आणि आता इतकं जमणार नाही. मग त्यांना असं वाटलं की एक फॅन्टसी करावी आणि सई परांजपेंना सांगावं फॅन्टसीच्या अंगाने लिहायला. पण मग त्यांना वाटलं की त्यांना विज्ञान प्रकार जमणार नाही. आणि दुसरं असं झालं की त्यांचा हात खूप दुखत होता त्या काळामध्ये, त्यामुळे त्या म्हणाल्या त्यांना जमणार नाही. मग त्यांनी ऋषिकेश गुप्तेंना विचारलं की एक कादंबरी लिहिणार का. ते हो म्हणाले, पण मग त्या दोघांच्याही लक्षात असं आलं की ते एवढं टाइम बाउंड होऊ शकत नाही ललितली. आणि नेमका तो विचार त्यांच्या डोक्यात चालू असताना लोकसत्तेत माझा लेख आला. तो वाचूनही त्यांना असं वाटलं नाही, लेख खूप आवडला, पण आपण हिला विचारूया. पण रेखाताई म्हणजे वासगावकरांच्या मिसेस, त्या त्यांना म्हणाले की अहो तुम्ही मृदुलाला का सांगत नाही, ती छान लिहिल. आणि त्यांनी लगेच मला फोन केला आणि मग झालं ते लिहून. कुणीतरी लिहून घ्यावं हातून, तसं झालेलं काम आहे ते. कारण पहिली दोन्ही पुस्तकं मी फार तब्येतीत लिहिली आहेत. हे पुस्तक खूप म्हणजे टाइमलाईन खूप इम्पॉर्टंट होती आणि इतका माहितीचा पूर आलेला होता सगळा. ती अनलाइज करणं, त्यातली रिलायबल कुठली आहे, बरोबर आहे, खोटी कुठली आहे हे बघणं. म्हणजे ज्या वेळेला सर्वसामान्य माणसं कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज होत होती, त्यावेळेला मृदुला ही जगभरातल्या अशा संशोधनाच्या सगळ्या याच्यातली सत्यता आणि विश्वासार्हता कोणती हे पाहण्यात तुझी लढाई त्या काळात. हो, पण त्यामुळे मला इतर लोकांना जसं डिप्रेशन वगैरे आलं होतं ते काही आलं नाही. तुझ्या आनंदाचा भाग होता, तो तुझ्या सृजनशीलतेचा, सर्जनशीलतेचा भाग होता. ह्या पुस्तकामध्ये आपण कोरोनाविषयीची माहिती तिला विचारणार नाही आहोत. हे पुस्तक तुम्ही वाचणार आहात किंवा वाचतच असाल आणि दुसरी आवृत्ती पण त्याची येतेच आहे. मला स्वतःला इथे जाणवतं मृदुला की तू एक गोष्ट सांगते. ती कथा अकलेच्या कायद्याच्या मध्ये तर कथा हाच शब्द आलेला आहे, इथे देखील ही गोष्ट आहे. आख्यानच म्हणायला पाहिजे. आणि जसं इसाप नीतीचा आपण विचार करतो ना, तसं मला हे वाटायला लागतं. म्हणजे कसं की तिथे कसं असतं की एक सुष्ट आणि दुष्ट, एक चांगला आणि एक धूर्त असतं. तुझ्या संपूर्ण या पुस्तकामध्ये सुद्धा असाच भाग वाचकाला दिसेल की एक चांगला आणि एक धूर्त असतो. मग धूर्त कोण असेल? कदाचित व्यवस्था धूर्त असू शकतं, राजकारण धूर्त असू शकतं, किंवा एखादा विषाणू हा सुद्धा लबाड असू शकतो. तू ना कॅरेक्टर्स केलेली आहेत, त्याच्यातलं एक राजन नावाचं समजा एक कॅरेक्टर आहे. तुझ्या संपूर्ण याच्यामध्ये हा फॉर्म तुला खूप आवडतो, हे पहिल्या याच्यापासूनच लक्षात येतं. तुला कथा आणि तुझं दुसरं पुस्तक जे येणार आहे ती कादंबरी किंवा हे जे तू लिहिलेलं आहे हा जो फॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुझी एक गोष्ट चालू आहे. त्याच्यात वेगवेगळी कॅरेक्टर्स, म्हणजे कसं व्यक्तिरेखा, पात्र असतात, वातावरण असतं, संघर्ष असतो, नाट्य असतं, आणि या सगळ्यावरही ज्याला पकड बसते ती म्हणजे तुझी शैली. म्हणजे मला असं वाटतं की तुझं त्याच्यामध्ये एक तृतीय पुरुषी निवेदन येतं. म्हणजे कधी प्रथम पुरुषी असतं, कधी तृतीय पुरुषी असतं, पण तुझी जी चित्रदर्शी शैली आहे ना, ही ह्या कोरोनाच्या मुळे आल्यामुळे हा पण एक गंभीर धडकी भरवणारा विषय आहे. आणि त्याच्याबद्दल तू एवढं वाचत गेलेली आहे. पण तूच बासी मर्ढेकरांची जी काव्यपंक्ती वापरलेली आहे, म्हणजे जसं भंगू दे काठिण्य माझे मधली जी तू ओळ घेतलेली आहेस की भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी, ते
अगदी तंतोतंत इथे खरं आहे आणि त्या सखोल वाचनाबद्दल तू बोललीच आहेस. मला इथे असंही वाटतं की औषध निर्माण शास्त्रामध्ये पारंगत असणारी तू वैद्यकीय चष्मा इथे पण लावते, संशोधकाचा चष्मा तुझा इथेही लावलेला असतो. पण मला सांग, इथे आंतरराष्ट्रीय राजकारण येतं, समाजकारण येतं, अर्थकारण येतं, इथे पण साहित्य आहे, इथे पण कला आहे, इथे पण संस्कृती आहे, इथे पण चित्रपट आहे, इथे पण कविताच्या चित्रपटाच्या ओळी. या सगळ्याबद्दल हा वेगळा पैलू वाटला. नाही, त्यातला जो राजकारणाचा भाग आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, त्यांनी मला खूप त्रास दिला, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. आणि मला हे सुरुवातीपासून माहित होतं की दिस इज नॉट माय कप ऑफ टी. पण मग परत मी जसं म्हणाले की मला चॅलेंज करायला आवडतं. बरोबर आहे. मग जर ह्याच्यावरती जर लिहायचंच असेल तर हा पैलू सोडूनच चालणार नाही, कारण तो खूप मोठा पैलू आहे. कोरोनाचं जे राजकारण आहे आणि राजनैतिक संबंध जे बदलले, कोरोना नंतरचं जग पूर्णपणे वेगळं असणार आहे. बरोबर. तर ते लिहिलं नाही तर ते पुस्तक पूर्ण होणार नाही, पूर्ण राहील असं वाटलं मला. पण नुसतं तेवढंच लिहिलं आणि सायन्स लिहिलं नाही तर त्यात काहीच अर्थ नाही असंही वाटलं मला. शिवाय ज्या चुरचुरीत कॉन्स्पिरसी थिअरीज येत आहेत, ज्या खूप मनोरंजक असतात, पण त्या तपासून पाहायला पाहिजेत शास्त्राच्या निकषावर की त्या खऱ्या आहेत की नाही, तेही मी यात केलंय. तर जिओ पॉलिटिक्स बद्दल म्हणशील तर मला खूप अभ्यास करायला लागला. त्या प्रकरणाने मला रडवलंच आहे ऑलमोस्ट. ओके. पण मजा अशी झाली की त्याच्याबद्दल वाचताना नंतर मला इतकी मजा यायला लागली की मला वाटलं अरे हा छान विषय, याचा अभ्यास करायला पाहिजे. पण अभ्यास खूप करायला लागला. अनेक लेक्चर्स, अनेक रिसर्च पेपर मी त्या विषयावरचे वाचले. पण नंतर मला त्या विषयातल्या लोकांनीही असं सांगितलं की तो चॅप्टर छान झालाय, तेव्हा मग कदाचित म्हणजे माझा पुरेसा अभ्यास करून झाला असेल. कारण काही नवे मुद्दे मी त्यात मांडले. बरोबर आहे. ह्युमन सिक्युरिटी ही नवी राष्ट्रीय सुरक्षा असेल, किंवा डेटा इज न्यू ऑइल जे म्हणतात. अगदी बरोबर. मी तुला त्याचकडे घेऊन जाणार होते की हा तू जो मुद्दा मांडलाय तो मला वाटतं डॉक्टर संजय ओकांनी पण अधोरेखित केलेला होता की तुझे हे विचार खूपच वेगळे आहेत. म्हणजे मला स्वतःला याच्यातलं जे प्रकरण अतिशय आवडलं. त्याच्या अगोदर एक सांगते तुला की तू लिहिताचा जो फॉर्म तो तुला कसा गवसला ग? तो ह्यासाठी गवसला की काही माहिती अशी होती जी खूप इंटरेस्टिंग आहे, पण ती त्या ओघाच्या बाहेर जातीये. पण ती द्यायची तर आहे कारण ती आवडेल वाचायला. आणि दुसरं म्हणजे मला हे माहिती होतं की ह्याची पुढची एडिशन जर करायला लागली, हा विषय सतत होतोय, संपला नाहीये, तर त्याच्यासाठी स्कोप ठेवायला लागेल आपल्याला की ती तुम्ही कुठे. बरोबर आहे. त्या दोन कारणांमुळे त्या चौकटी टाकल्या. त्याच्यात फक्त 2-3 प्रकरणांना तू लिहिता नाही लिहिलेलं आहे, पण बाकी सगळीकडे आलेलं आहे ते. आणि त्याच्यातनं खूप साऱ्या संकल्पना अतिशय स्वच्छ होऊन जातात, कारण हे लिखाण अतिशय पारदर्शक आहे. मला काही वेळेला तर असं वाटलं होतं किंवा कोणत्याही वाचकांना देखील वाटेल की अरे हे लिहिता तर असायलाच पाहिजे. म्हणजे एखाद्या MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांच्यासाठी तर एक छोटंसं गाईड व्हावं अशा टाईपचं हे फक्त जर आपण बाजूला काढली. जराशी अभ्यासू माहिती आहे, म्हणजे ती सोडूनही द्यायची असेल तर तुम्ही सोडून देऊ शकता. ज्यांना वाचायची ते वाचू शकता. तुझ्या याच्यातलं कोणी हे करणारच नाही. याच्यातलं 8वं प्रकरण ट्रॅजेडी ऑफ एरर्स, जी जगाची डायरीज आपण म्हणूया, हे तर वाचलंच गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये त्यामुळे किंवा तेथे लव्हाळी वाचती ते सुद्धा प्रकरण, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे प्रत्येक प्रकरणावळीच आपण जाणार नाही. पण इथे पुन्हा मला वाटतं की ही एक नितांत रोचक गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीमध्ये संपूर्ण जगावरती होणारा परिणाम काय आहे, हा रोग काय, त्याच्यावरच्या लस या जर काढल्या गेल्या तर त्याच्या संदर्भातलं संशोधन काय सांगतं. आणि अनेक जसं व्हॉट्सअप विद्यापीठाच्या बद्दल तू बोललीस, तर तशातल्या ज्या अफवा असतात त्याच्यातनं खरं काय आहे हे आपल्याला ना धरून ठेवतं. मी पहिल्यांदा म्हटलं की याच्यामध्ये माहितीचा एक मोठा सागरच आहे, पण तुझी रोचक शैली, ह्या सगळ्याच्यामध्ये कोणाचा प्रभाव, कुठल्या लेखकाचा तुझ्यावरती या लेखनामध्ये असं पडत होता किंवा काही? नाही वाटत मला. नाही, तू स्वतःच सगळं म्हणजे जे लिहित होते. हे माझ्या डोक्यात नक्की होतं की ही माणसांची गोष्ट असायला हवी, हे मला माहित होतं. आणि माझं आणि दिगमांचं जे बोलणं झालं होतं, म्हणजे जी चर्चा,
त्यात ते मला एकदाच फक्त असं म्हणाले होते की ही माणसांची गोष्ट असायला हवी. आणि माझ्याही डोक्यात तसंच होतं. म्हणजे जर नुसती भारंभार वैज्ञानिक माहिती लिहिली तर ते खूप कंटाळवाणं होतं. बरोबर आहे. आणि अर्थात माणसांचे स्ट्रगल्स आहेतच ना, खूप प्रश्नच नाही, त्याशिवाय तो विषय कम्प्लीट होत नाही. तर तसं लिहिता येईल. मग काही खरीच पात्र आहेत आणि जिथे तशी खरी पात्रांच्या भोवती ते गुंफता येणार नाही असं वाटलं, त्याच्यात मी काही क्रिएट केली आहे. आणि ते क्रिएट करताना पुन्हा तू डायरी पण हे करते, भाषण ह्याचं पण तू फार कॅरेक्टरायझेशन केलेलं आहे की ते भाषण चाललेलं आहे WHO इथे आणि मग त्याचा ते प्रकरण सुद्धा तुझं वाचकांना अतिशय आवडणार आहे. म्हणजे वृक्ष असं भाषण, पण तुझ्या ओघवत्या शैलीत तू त्याला मृदुल स्पर्श जो दिलेला आहेस तू, त्यामुळे याच्यातल्या असलेल्या आकडेवारी आकृत्या आहेत, संदर्भाची रेलचेल आहे, पण तरी आपल्याला हे खिळवून ठेवणारं पुस्तक आहे. आता नव्या एडिशन मध्ये मला जे फीडबॅक आले लोकांना की तुम्ही क्युबा सारख्या देशाबद्दल लिहिलं नाही, बरोबर बद्दल लिहिलं नाही, तर त्या पण त्याच्यात तू अंतर्भाव केलेला आहे. केलाय. शिवाय विषय जसा जसा पुढे गेलाय, जे नवीन संशोधन झालं, अच्छा, त्याच्यावर पण घेतलेलं आहे. अरे वा, म्हणजे हे शेवटपर्यंत कुठपर्यंत केलेलं आहेस? म्हणजे आता अजून चालू आहे. छापायला जायच्या आदल्या दिवशी. अच्छा, मग त्याच्याबद्दल तुला एक प्रश्न विचारणारच आहे. आता शेवटाकडे आपण आलेलो आहोत. महाराष्ट्र कोविड टास्कचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी हिचं जेव्हा पुस्तक वाचलं त्यावेळेला ते म्हणाले की हा इतिहास आहे, हे शास्त्र आहे, पण मी ते वाचत होतो ती कादंबरी वाचत होतो. बघा, लेखकाला जे हवं असतं आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी मृदुलाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे की ही कशी बुद्धिमान आहे, भावनेच्या भरामध्ये ती कशी भरकटत नाही हेही सांगितलं. आणि शोधनिबंधाचा जो धांडोळा तुझ्या रोचक शैलीत घेते, त्यांनी त्याबद्दलचे विवेचन फार सुंदर. ज्या प्रस्तावना ती तुम्हाला वाचायचीच आहे, दुसरी आवृत्ती येईल तेव्हा तुम्ही वाचणार आहात. पण एक सांग, हा जो कोरोना आहे हा जनुकांच्या उतरंडीत झालेला फेरफार आहे का मानव निर्मित आहे? नाही, तो मानव निर्मित असल्याच्या काहीही खुणा आजतागायत सापडलेला नाही. म्हणजे आता काल परवाची जी बातमी लोक नाही, म्हणजे त्यांनी असं एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण सगळ्या वाचकांनी की या साथीकडे बघण्याचे ना दोन चष्मे आहेत. एक विज्ञानाचा चष्मा आहे आणि एक राजकारणाचा चष्मा आहे. आणि हे राजकारण आता किती पुढे गेलंय आपण बघतोय. आपल्या बॉर्डरवर काय चालू आहे, चीन अमेरिकेचं काय चालू आहे, आणि त्यामुळे त्याला राजकारणाचा रंग द्यायचा असेल तर हे म्हणणं भाग आहे की तुम्ही बनवून हा सोडला. ठीक आहे. आता जी बातमी फिरतीये की एक चायनीज महिला शास्त्रज्ञ अमेरिकेत गेली, अमेरिकेत जाऊन ती हे आता ती पुरावे देणार आहे, तर ती जेव्हा देईल तेव्हा आपण बघूया. पण ते लॅब मेड नाही आहे ह्याचे खूप पुरावे ऑलरेडी शास्त्रज्ञांची. तू ठाम आहेस की हा? हो, ती काय म्हणते ते बघ. मी ठाम म्हणजे मी विषाणू पाहिलाय, पण नेचर सारख्या जर्नल मध्ये जेव्हा 20-25 शास्त्रज्ञांनी मिळून लिहिलेला एक रिसर्च पेपर प्रसिद्ध होतो आणि ज्यात त्यांनी 14 कारणं दिलेली आहेत की का हा विषाणू मनुष्य निर्मित नाहीये असं त्यांना वाटतं, तर त्यांची कारणं मला तरी पूर्णपणे पटलेली आहेत. त्यामुळे 3 कॉन्स्पिरसीज आहेत या बाबतीत की एकतर तो लॅबमध्ये बनवला का, दुसरं म्हणजे तो लॅबमधून निसटला का, मुद्दाम लीक केला का, आणि तिसरं म्हणजे चीननी उशीर केला. चीनने उशीर निश्चित केला आणि त्यामुळे जगाला अतिशय मोठ्या संकटात टाकलं. 2 आठवड्याचा उशीर केला आणि ज्यामुळे तो 100 पट वाढलेला होता. ही त्यांच्याकडून दिरंगाई झालेलीच आहे आणि त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करायलाच हवा. पण पहिल्या 2 थिअरीजना सपोर्ट करणारा अजून तरी काही सापडलेलं नाही. यात पण मी हेही सांगू इच्छिते की विज्ञान हे सतत प्रवाही असतं. आज जे आपल्याला माहिती नाहीये ते उद्या माहिती होऊ शकतं, पण आज जे माहिती आहे त्यानुसार तरी तो मॅनमेड नाही. असंही व्हॉट्सअपवरती आता एक अशी पोस्ट फिरते आहे, हे तू सांगतेस ते अगदी बरोबर आहे. आपण खरंच लक्षात ठेवायला पाहिजे की एका ठिकाणी इटलीतल्या कोणी डेड बॉडी जी आहे तिचं पोस्टमार्टम झालं आणि ते पोस्टमार्टम झाल्याच्या नंतर लक्षात आलं कोरोना नाहीच आहे आणि हा एक ग्लोबल घोटाळा आहे वगैरे. हे सगळं जो विषाणू आयसोलेट केला गेलाय, लॅबमध्ये वाढवला गेलाय, त्याचा जिनोम सापडला आहे,
त्याच्यावरती अभ्यास झाला आहे. तो विषाणू नाहीच आहे म्हणजे कसं काय हे मला कळत नाही. आणि मग तो नाहीच आहे म्हणजे त्यांनी असं त्या लेखात म्हटलंय की ऑटॉप्सीज केल्या गेलेल्या लोकांच्या आणि मग त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झालेल्या आढळल्या. तर हो, आढळल्या ना गुठळ्या, पण त्या गुठळ्या कोविडमुळे होत आहेत. आणि कार्डिओजेनिक इफेक्ट्स हे अतिशय आता वेल नोन आहेत. कोविडमुळे रक्ताच्या गाठी होतात आणि त्यांनी हार्ट अटॅक येऊन लोक मरणं हे होतच आहे. किंवा एक लेख असा आहे की लोक कोविडनी नाही मरत, न्यूमोनियानी मरतात. अरे पण तो न्यूमोनिया व्हायरल आहे आणि तो कोरोनामुळे होतोय. अच्छा, त्यामुळे अर्धवट माहिती देऊन सनसनीखेच माहिती देण्यात काही माध्यमांनी खूप लक्षात ठेवाव्या अशा या गोष्टी आहेत. आणि तू जे म्हणतेस त्याचंही थोडंसं परत स्पष्टीकरण कर की या रोगाबाबत मानवी सुरक्षा आपण ज्या बोललो ती यापुढे राष्ट्रीय सुरक्षा याच्याबद्दलचं सांग. आज आपण बघू की सगळ्या देशांचं सगळ्यात जास्ती बजेट हे डिफेन्सवर असतं. करेक्ट. बॉर्डरवरती खूप मोठ्या प्रमाणात युद्धसामुग्री घेणं आणि तरी हे देश आज सुरक्षित नाहीये हे आपल्याला कोरोनाने दाखवून दिलं. आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे फक्त सीमेवरची सुरक्षा किंवा संरक्षण व्यवस्थेवरची सुरक्षा नाही. ह्युमन सिक्युरिटी इज द न्यू नॅशनल सिक्युरिटी. आणि मग माणसांचं संरक्षण करण्यासाठी तुमचा देश बंद पडलाच ना, सगळं सुशेगात असूनही सीमेवरती, आणि तुमचं सैन्य थांबवू शकलं नाही ते. मग माणसं तरी असुरक्षित होती सैन्य असूनही. मग त्यांना सुरक्षित करण्यासाठी तुम्ही काय करताय? किंवा एपिडेमिक प्रिपेअर्डनेस ज्याला आपण म्हणतो तो बिलकुल नाहीये. ज्या देशांकडे तो होता त्यांनी मात केली, तैवान सारख्या देशांनी. बरोबर. मग त्यासाठी इथून पुढे त्यावरही देशांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आपल्या आरोग्य यंत्रणा ज्याला आपण म्हणूया त्याच्यानी खरंच आहे हे आता जाणवलं असेल. साधं उदाहरण घ्यायचं तर कोरोनाने आपण सिव्हिल हॉस्पिटल्सची आपण काय स्थिती केलेली होती हे या दरम्यान आपल्याला समजलेलं आहे. आणि हेही आपल्याला समजलं की शेवटी तुम्हाला सरकारी व्यवस्थाच कामाला आली. करेक्ट. अगदी प्रायव्हेट व्यवस्था आली नाही, पण ती पुरेशी नव्हती. बरोबर आहे. या अर्थाने तो सामान्यांचं प्रबोधन जे जागते रहो असा जो शब्द आहे तो तू फार छान केलेला आहे. ही विषाणूची कहाणी आहे, ही मानवाच्या संघर्षाची कहाणी आहे. आणि दुसरं जी आवृत्ती येऊ घालणार आहे त्याच्यामध्ये या ज्या अफवा खूप पसरल्या गेलेल्या आहेत त्याचं निराकरण 100% केलेलं असशील असं वाटतं. थोडे आपण आता शेवटाकडे चाललेलो आहोत. बराच वेळ आम्ही दोघी गप्पा मारतो आहोत. आता सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टर मृदुला बेळे यांच्या लेखनात प्रामाणिकता आहे, पारदर्शकता आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की मनपूर्वक आवडता जो विषय आहे त्या आवडत्या विषयाला वाहिलेली तत्वनिष्ठा आहे. हे त्यांच्या लेखनाचं मला जाणवलेलं थेट असं वैशिष्ट्य आहे. आणि याच्याबद्दल जर तुम्ही सगळे उत्सुक होऊन आता जर बसलेला असाल तर आपण रॅपिड फायर टाईप थोडासा एक प्रश्न तिला विचारू. काही अगदी साधे प्रश्न आहेत आणि हे अर्थात कोरोनाविषयी आहे. हात धुणं साबणाने, हँडवॉश की सॅनिटायझर? जे अवेलेबल असेल ते, पण हात धुणं महत्वाचं आहे. दरवेळी पाणी आणि साबण नसू शकतं तेव्हा सॅनिटायझर. ओके. मास्क की साधा रुमाल? मास्क. करोना आता खरं बोललेली आहेस तू, पण संपर्कामुळे संसर्ग की हवेतील जंतूंमुळे? संपर्कामुळे म्हणजे ड्रॉपलेटमुळे. कोरोनाच्या कृष्ण छायेत आपण 2021 पर्यंत की त्याही पुढे राहणार आहोत? त्याही पुढे, कारण त्याचं कुठलं तरी भावंड येईल. अरे बापरे, येऊ शकेल म्हणजे WHO आता सांगितलं त्याप्रमाणे कदाचित होऊ शकेल. लॉकडाऊन की अनलॉकडाऊन आज काय योग्य तुला वाटतं? अनलॉकडाऊन विथ केअर जी आपण घेत नाही आहोत. टाळेबंदी उठली की आपण कोरोना गेला असं वागायला लागलोय, ते चूक आहे. ओके. काय काळजी घ्यायची हा लगेच पुढचा प्रश्न विचार. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात धुणे आणि कारणाशिवाय गॅदरिंग न करणे. म्हणजे जे गरजेचे नाहीयेत ते गॅदरिंग टाळणे. कामासाठी तुम्हाला फिरावंच लागेल, पण पार्ट्या, गेट टुगेदर्स, लग्न, एंगेजमेंट. ओके. म्हणजे अंतर्भान ठेवलं तर अलगीकरणही नको आणि विलगीकरणही नको असं. कोरोनावरती औषध परिणामकारक की हानिकारक?
नाही, कुठलंही असं औषध जगात नाही जे हानिकारक नाही. ज्या औषधाला साईड इफेक्ट नाही त्याला इफेक्ट पण नसतात, हे मी ठामपणे सांगेन इथे. सो तुम्हाला साईड इफेक्ट आणि इफेक्ट वे करून बघायचा की जर इफेक्ट साईड इफेक्ट पेक्षा खूप मोठा असेल तर अर्थात परिणाम त्या पाडावाखालनं जावंच लागेल. अच्छा, एक लस जेव्हा येईल तेव्हा किती वेळेस घ्यावी लागेल? आत्ता तरी 2 वेळेला म्हणतायत, पण ट्रायल्स पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला त्याचा काही अंदाज येत नाही. पण आत्ता तरी ज्या लसी येत आहेत त्याचे 2 डोस घ्यायला लागणार आहेत असं दिसतंय. ओके. एका व्यक्तीला किती वेळेस कोरोना होऊ शकतो? ह्याच्यावरचं पण आपण एक हे समजून घ्यायला पाहिजे की ह्या विषयावरचं संशोधन अजून पूर्ण झालं नाही. हा अजून डायनामिक विषय आहे. पण सध्या असं म्हणतायत की एकदा झालेली इम्युनिटी 6-1 महिने टिकते, त्यानंतर परत होऊ शकतो. आणि त्यामुळेच मग आता लसीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. म्हणजे विषमज्वर उलटतो त्याप्रमाणे कोरोना म्हणतायत उलटू शकतो. ओके. कोरोनाच्या ज्या स्टेजेस असतात, पहिलं सौम्य वगैरे, तू एका ठिकाणी फार छान तो QR कोड बद्दल लिहिले. आता माझ्याजवळ पान नंबर नाही सांगता येणार की तिथे कसं होतं की हिरवा रंगाचा कोड, हे सगळं आत्ता आपल्याला कोरोना झाल्यानंतर मला सौम्य, तर तसे इथे पण QR कोड वापरले तर चालू शकतील का? आपण आरोग्य सेतू तरी कुठे वापरतोय? ते खूप चांगलं इफेक्टिव्ह ऍप आहे, पण आपण नाही वापरत आहोत. QR कोड चायनामध्येच चालू शकतो. ओके. हुकुमशाहीत चालू शकतो. अँटीजेन की RT-PCR? विश्वासार्ह RT-PCR. बरं, समजा असं रेटिंग द्यायला सांगितलं आणि 4 तऱ्हेच्या लसी आत्ता तरी आहेत समोर, तर तू कसं देशील? एक मॉडेर्ना आहे, कोविशिल्ड आहे, स्पुटनिक आहे आणि कोवॅक्सिन आहे. ऑक्सफर्डची म्हणजे कोविशिल्ड. ओके. शेवटचे 2 प्रश्न, कारण ती पुढे आहेत, बाकीच्यांचे अजून आपल्याला यायचे आहेत. बरोबर आहे. रुग्णाला आधार कसा द्यावा आणि रुग्णाची भीती कशी घालवावी? रुग्णाला सतत हे सांगवायला हवंय की एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि त्याचा जो सोशल टाबू आहे तो काढून टाकायला पाहिजे. आपल्याला पुन्हा पुन्हा जे सांगतायत लोक की आपल्याला माणुसकी वेगळी करायची नाहीये, माणसाला वेगळं ठेवायचंय काही दिवस फक्त. सामाजिक अंतर नको, अंतर्भान ठेवा, फिजिकल डिस्टन्स. आणि आपण भेटू जरी शकत नसलो तरी घरातले लोक, मित्रमंडळी फोनवरून त्यांना आधार देऊ शकतात. आणि भीती कशी घालवणार? तुम्ही बरे होणार आहात, बरे झालेल्या लोकांचे किस्से सांगून. ओके. बरे किती झालेत आणि गेले किती आहेत? बरे झालेल्यांचं प्रमाण खूपच जास्त आहे, तर आपण त्याच गोष्टी ऐकल्या पाहिजेत. सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न आहे, तर तो कदाचित माझ्याच मनातला असेल, तो मी सगळ्यांच्या म्हणून सांगते तुला. आजच्या स्थितीत प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजे अशी कोणती औषधं असावीत? क्रोसिन, ॲस्पिरिन, विटॅमिन C, झिंक असायलाच पाहिजे. रोज घ्यायला हवी. विटॅमिन C आणि झिंक रोज घ्यायला हवं. म्हणजे तू ते फळातनं किंवा याच्यातनं नाही सांगता, तू टॅबलेट्स म्हणते, औषधं म्हणते सध्या. ओके. ताप आला तर क्रोसिन, ताप आला की क्रोसिन. कोविड डिटेक्ट झाला तर ॲस्पिरिन घ्यायला लागेल आणि मग इतर औषधं जी डॉक्टर देतील. ओके. तर आता आपण इतका वेळ बोलत होतो ज्यांच्याशी, त्या डॉक्टर मृदुला बेळे, माझी ही लहान मैत्रीण आहे. तुझ्या पुस्तकाला, तुझ्या पहिल्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहाराचे अभ्यासक म्हणजे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांची आणि भारताचे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची प्रस्तावना लाभते. तुझ्या दुसऱ्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीला महाराष्ट्र कोविड टास्कचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांची प्रस्तावना लाभते. तू आत्ता म्हटल्याप्रमाणे तुला राजहंस प्रकाशनाचे साक्षेपी असे संपादक प्रकाशक दिलीप माझगावकर नितांत सुरेख दीर्घ पत्र लिहितात. त्यात तुझ्या लेखनाचं मुक्त कौतुक असतं, पण तुझ्यातील लेखकाला काही जे धोके दिसायला पाहिजेत त्याच्याबद्दलचंही विवेचन असतं. तुझ्या लेखनाच्या संपादनात डॉक्टर सदानंद बोरसे यांचा हात फिरलेला असतो. तू सिप्लाचे सर्वेसर्वा डॉक्टर युसुफ हमीद
यांना भेटलेली असते. केवळ भेटलेलीच असते असं नाही, त्यांच्या पंक्तीला बसून जेवणाचा आणि बौद्धिक मेजवानीचा मान तुलाच मिळालेला असतो. तुझं कौतुक फोनवरून गुलजार करतात. लेखकाची गर्भश्रीमंती ती हीच. तुला काय वाटतं एका वाक्याचा? हे न मागता मिळालेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे मी खूप खुश आहे. मी इथे खूप एनरिचिंग प्रवास आहे लिखाणाचा आणि माझ्यातला एक नवा पैलू मला जे कधीच बनायचं नव्हतं असं काहीतरी मी आपोआप बनले आहे आणि ते छान आहे अर्थातच. बघा, हे सगळं तुमच्यापर्यंत आलं कारण लेखक तुमच्या भेटीला मध्ये वसंतजी खैरनार यांनी डॉक्टर मृदुला वेळे यांना आमंत्रित केलं आणि मला ती मुलाखत घ्यायला सांगितली. मला खूप आनंद मिळाला. मलाही खूप आनंद मिळाला आणि मी लेखक तुमच्या भेटीलाच्या संयोजकांचं खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.